ऐरोली सेक्टर 5 इथे जय जवान अपार्टमेंटमध्ये कैलासवासी राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था आणि जय जवान महिला मंडळाच्या वतीने भव्य हळदी कुंकू आणि सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला। या निमित्ताने परिसरामधील महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्या, परस्परांशी संवाद साधत आनंदाचे क्षण अनुभवले। कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्यात की केवळ सण साजरा करणे हा उद्देश नसून महिलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावं आणि आपल्या समृद्ध परंपरांची जपणूक व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे। अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात खऱ्या अर्थाने एकोपा निर्माण होतो। महिलांनी एकत्र येऊन उत्साहात सण साजरे करणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद आहे। या प्रसंगी माजी नगरसेविका शशिकला सुतार, समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत, अतुल देशमुख तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कैलासवासी राकेश म्हात्रे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला सर्वात प्रथमतः माझ्या खूप खूप शुभेच्छा। हळदी कुंकू हा जरी आपला सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने जेव्हा महिला एकत्रित येतात तर महिलांचं एकत्रित येणं, त्यांच्या मनातल्या गोष्टी एकत्र करणं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सन्मानित करणं हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि महिलांसाठी अशा पद्धतीने एक प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला आहे, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन करते। अशाच प्रकारे महिलांसाठी कार्यक्रम केल्याने महिलांना एकत्रित येण्याचा एक जो मौका मिळतो आणि त्या मोक्यामध्ये त्या आपल्या दैनंदिन जीवनातले जे धकाधकीचं आयुष्य आहे ते सोडून कुठेतरी आनंदाचे 2 क्षण इथं एकत्र येऊन साजरा करतात। ती त्यांच्यासाठी एक मोठी भेटवस्तू असणार। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।